कहानी, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं कृष और बाल्टी बॉय। भारत है गजक. ट्रिशचं लक्ष नाही आणि उंदीर बटालियनला त्याच्यावर हात साफ करायचा आहे. त्याच्या आधी मीच हात साफ करून घेतो. चोरी करणं चुकीची गोष्ट आहे. मी टू. मला म्हणायचंय आय एम सॉरी. आणि आपली चूक मान्य करणं चांगली गोष्ट आहे. हे घे क्रिश बाल्टी बॉय. तुम्हाला माहितीये गजक आणि रेवडी दिल्ली जवळच्या मेरठ शहरातली जगप्रसिद्ध मिठाई आहे. पण मेरठ आपल्या देशाच्या इतिहासात एका मोठ्या क्रांतीसाठी सुद्धा ओळखलं जातं ट्रिश. क्रांती म्हणजे स्टोरी. तुम्हा सगळ्यांना आता हे तर माहित पडलं असेल की इंग्रज सगळ्यात आधी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने आपल्या देशामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते. आणि मग त्यांची नीती भ्रष्ट झाली आणि मग ते कब्जा करू लागले. आणि इतकंच नाही तर ते फिरंगी जबरदस्ती आपल्या भारतीयांकडून टॅक्स वसूल करू लागले आणि जे देऊ शकत नव्हते त्यांच्या जमिनी बळकावू लागले. मला आनंद आहे की तुम्ही दोघंही मन लावून ही गोष्ट ऐकताय. बाल्टी बॉय जास्त इमोशनल होऊ नकोस, कारण आजची स्टोरी त्यांची आहे ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध 1857 मध्ये क्रांती घडवण्याचा पहिला प्रयत्न केला होता. खरंच? कोण होते ते ज्यांनी या क्रांतीचा पाया रचला? कोतवाल धनसिंग गुज्जर. डिअर संस्कृती, स्टोरी मोड ऑन. धनसिंग गुज्जर मीरठचे मुख्य पोलीस अधिकारी होते, म्हणजेच कोतवाल. गुज्जर कुटुंबातील धनसिंग गुज्जर यांचा जन्म पांचाली गावात झाला होता. कोतवाल धनसिंग गुज्जर मेरठच्या सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये बसले होते. ईस्ट इंडिया कंपनीने सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये नवीन बंदुकी आणि बुलेट्स मागवल्या होत्या, ज्याने ते आपल्या देशावरचं नियंत्रण अजून स्ट्रॉंग करू शकले असते. पण या नवीन कारतुसांना मागवण्यामागे इंग्रजांचं काहीतरी षडयंत्र होतं. यामधून गाईच्या चरबीचा दुर्गंध येतोय. हो, आणि काही सैनिक तर म्हणत होते की यामध्ये डुकराची चरबी सुद्धा मिसळली आहे. जेव्हा कॉन्स्टेबल तिलकलाल आणि कॉन्स्टेबल रहमान हे बोलत होते तेव्हा एका इंग्रज ऑफिसरने त्यांचं बोलणं ऐकलं. आणि मग दुसऱ्या दिवशी पोलीस ग्राउंड मध्ये, तुम्ही दोघं लवकर पुढे या आणि त्यावर निशाणा साधा. साहेब, आम्ही या कारतुसांना हात नाही लावणार. हे आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. जेव्हा या शिपायांनी कारतुसांना हात लावण्यास नकार दिला तेव्हा तो ऑफिसर भडकला आणि त्याने दोघांना सगळ्यांसमोर हंटरने मारायचा इशारा दिला. शिपायांच्या लाईन मध्ये तिलकलालचा मुलगा भुवन सुद्धा उभा होता. वडिलांना इंग्रज मारत होते आणि तो फक्त डोळ्यात अश्रू घेऊन बघत होता. कोतवाल धनसिंग गुज्जर सुद्धा तिथेच उपस्थित होते. त्यांचं मन पिळवटलं. मनात असून सुद्धा ते काहीच करू शकले नाही. अजून कोणी आहे ज्याला नकार द्यायचा आहे? त्याने पुढे यावं. हे ऐकताच अजून बरेच शिपाही पुढे आले. कोतवाल धनसिंग, या सगळ्यांचे युनिफॉर्म सुतरवून साखळ दंडाने बांधून कारागृहात बंद करा. त्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल, तेव्हाच यांचं डोकं ठिकाणावर येईल. त्या सगळ्या लोकांना अटक करून लॉकअप मध्ये टाकून देण्यात आलं. लॉकअप मध्ये त्यांना मारण्यात आलं, टॉर्चर केलं गेलं. कोतवाल धनसिंग गुज्जरांसमोर. काहीतरी दया दाखवा, काहीतरी दया दाखवा. कोतवाल धनसिंग गुज्जरांचं रक्त खवळत राहिलं, पण नाईलाजाने ते गप्प राहिले. तिलकलाल यांचा मुलगा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने विचारलं, बाबा कुठे आहेत? इंग्रजांनी बाबांना तुरुंगात टाकलं आई. पण का? आई ते. भुवनने त्याच्या आईला त्याच्या समोर घडलेली घटना सांगितली. डुकरा आणि गायीची चरबी? मग तू बाबांबरोबर का नाही गेलास?
भुवन, तू गुज्जर समाजाचा नाक कापून टाकलंयस. आपण डोकं छाटून देऊ शकतो, पण अन्याय अजिबात सहन नाही करणार. आता या घरात चूल पेटणार नाही. चल कोतवालांकडे जाऊया. तिथे मेरठच्या सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये अगोदरच गदारोळ माजला होता. कोतवाल साहेब, तुम्हाला तर फक्त तुमचा पगार प्रिय आहे ना? तुम्हाला दिसत नाही का की हे फिरंगी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या धर्माचा वापर करतायत? यांचं कारस्थान समजून घ्या साहेब. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जेव्हा हा गदारोळ चालू होता तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेरून सुद्धा कोतवाल धनसिंगना काही आवाज ऐकू आले. जे ऐकून ते बाहेर आले. माझा एकच मुलगा कोतवाल साहेब, त्याला सोडा. कोतवाल साहेब, माझ्या नवऱ्याची काय चूक आहे? हे सगळं बघून आणि ऐकून भुवन कळवळला आणि रागात त्याने त्याची वर्दी उतरवली. नाही करायची नोकरी. हे ऐकताच एक इंग्रज शिपाही त्याच्या बंदुकीच्या बटने भुवनला मारायला लागला. भुवनच्या तोंडातून रक्त निघायला लागलं. स्टॉप, थांबा म्हटलं ना. मी कमांडर साहेबांशी बोलून घेतो. सर, तुम्ही या सैनिकांना तुरुंगातून सोडून द्यावं. हे लोक निर्दोष आहेत. तुला तुझा पगार ईस्ट इंडिया कंपनी देते. माझा आदेश पाळ. बाहेर जमलेल्या गर्दीला पळवून लाव. जा. कोतवाल धनसिंग गुज्जरांकडे ह्याचं काहीच उत्तर नव्हतं. ते विचारात पडले आणि मग त्यांनी गुज्जर समाजाच्या लोकांना एकत्र केलं. भुवन आणि त्याची आई सुद्धा यात सामील झाल्या. आपल्या हिंदुस्थानी सैनिकांवर होणारे अत्याचार मी आणखी सहन नाही करू शकणार. आज मला तुम्हा सगळ्यांच्या सोबतीची आवश्यकता आहे. गुज्जर समाज माझ्या बरोबर इंग्रजांविरुद्ध लढायला तयार आहे का? मग पुढच्या 1 तासाच्या आत पांचाली गाव आणि आजूबाजूच्या सगळ्या गावातील गुज्जरांना एकत्रित करा. सगळ्यात आधी आपण इंग्रजांनी बनवलेल्या नव्या तुरुंगावर हल्ला करणार आहोत, जिथे त्यांनी 839 क्रांतिकारी आणि सैनिकांना कैद करून ठेवलंय. तिथून मग आपण सदर बाजारातल्या पोलीस ठाण्यावर जाऊया. त्या रात्री 300 गुज्जरांना सोबत घेऊन कोतवाल धनसिंग गुज्जरांनी मेरठ मध्ये इंग्रजांनी नवीन बनवलेल्या जेलवर हल्ला चढवला. जेलची सुरक्षा कडक होती, पण कोतवाल धनसिंग गुज्जर आणि त्यांच्या गुज्जर सेनेने इंग्रजांचा सामना केला आणि 839 क्रांतिकारी कैद्यांना मुक्त केलं आणि मग त्या जेलला आग लावली. मग कोतवाल धनसिंग गुज्जर या सगळ्यांना घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि तिथे लॉकअप मध्ये कैद असलेल्या क्रांतिकाऱ्यांना सोडवलं. फिरंग्याला हाकलून लावायचंय. इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्याच्या या आगीला आपण भिजू द्यायचं नाहीये. आपण आता मेरठ वरून दिल्लीला मोर्चा वळवायचा आहे. चला दिल्लीला. संस्कृती कोतवाल धनसिंग गुज्जर यांच्या या पुढाकारात अजून एक खास गोष्ट होती. सांग सगळ्यांना. 1857चा क्रांतिकारी उठाव भारताच्या स्वातंत्र्याची पहिली लढाई होती. कोतवाल धनसिंग गुज्जर यांच्या बरोबर संपूर्ण गुज्जर समाज तर होताच आणि सर्व धर्मीय लोकही होते. हिंदू, मुस्लिम, शीख सगळ्यांनी मिळून स्वातंत्र्याची ही पहिली मशाल पेटवली होती आणि हळूहळू हीच मशाल देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये दिसून आली. 4 जुलै 1857 रोजी फिरंग्यांनी कोतवाल धनसिंग गुज्जर यांच्या पांचाली या गावावर तोफा चालवून पूर्ण गाव नष्ट केलं आणि कोतवाल धनसिंग यांना पकडून त्यांना सगळ्यांसमोर भर चौकात फाशी दिली. स्वातंत्र्याची पहिली लढाई 1857 मध्ये सुरू झाली होती. सगळ्यांचं एकच लक्ष होतं की इंग्रज सरकाराला आपल्या भूमीवरून हकलवून लावायचं, ब्रिटिश साम्राज्याला संपवून टाकायचं. कोतवाल धनसिंग गुज्जर यांच्या बलिदानाला आम्ही सलाम करतो. कोतवाल धनसिंग यांच्या सन्मानार्थ सदर बाजार पोलीस स्टेशन, मीरठ आणि मवाना येथे त्यांचे पुतळे उभारले गेले आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या नावाचं लोणी गाझियाबाद मध्ये धनसिंग गुज्जर महाविद्यालय देखील आहे. स्टोरी संपलेली आहे. चला आता आपण सगळे रेवडी खाऊया. अरे अरे ही रेवडी कुठे गेली? स्टोरी एवढी रोमांचकारी होती की ऐकता ऐकता आम्ही सगळी संपवून टाकली. स्टोरी सुद्धा संपली आणि रेवडी सुद्धा संपली.
अभिमानाने म्हणा, भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.